मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान केंद्र अधिकारी यांच्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम. यामध्ये मतदान समाप्त करणे प्रकरण क्रमांक 7 हा विषय आता आपण पाहणार आहोत. मतदान समाप्त करण्याची जी प्रक्रिया आहे ती पाहूया. मतदान समाप्तीची वेळ ही जी आयोगाने निश्चित केलेली वेळ असेल तीच असेल. मतदान काही कारणास्तव उशिरा सुरू झालं असलं तरी ते वेळातच संपलं पाहिजे. तथापि जे मतदार दिलेल्या अखेरच्या वेळेस मतदान केंद्रात हजर असतील त्या सर्वांचं मतदान होणार. याची जी पद्धत आहे ती अशी आहे, मतदान केंद्राध्यक्षांनी मतदान केंद्राजवळ घोषणा करायची आहे की उपस्थित मतदारांनी रांगेत लागावं. सर्व मतदार रांगेत लागले की उपस्थित रांगेमधला जो शेवटच्या क्रमांकाचा मतदार असेल त्याच्यापासून जे उलट्या क्रमाने चिठ्ठी वाटप करायचंय. शेवटचा मतदार जो रांगेत असेल त्याला क्रमांक 1, त्या अगोदरचा 2 अँड सो ऑन असं वाटप करत करत तो परत येईल आणि तो क्रमांक 1 चा मतदार जेव्हा संपेल त्यावेळेला मतदान संपेल. अशा पद्धतीने ती मतदानाची समाप्तीची प्रक्रिया करण्यात येईल. मतदान समाप्तीची जेव्हा हा शेवटचा मतदार संपेल त्यावेळेला मतदान समाप्तीची घोषणा करण्यात येईल. मतदान समाप्तीची घोषणा केल्याबरोबर कंट्रोल युनिटवरती मतदान क्लोज करायचंय. त्यासाठी कंट्रोल युनिटच्या रिझल्ट सेक्शनच्या खाली जे निळ्या रंगाची कॅप आहे ती कॅप काढायची आहे. त्याच्यामधलं क्लोज बटन दाबायचंय. क्लोज बटन दाबल्यानंतर टोटल मतदान किती झालेलं आहे त्या मशीनवरती, त्या कंट्रोल युनिटवरती ते दिसेल. ते 17C जो आपला आहे त्या 17C अनुक्रमांक 6 वरती टोटल मतदानाचा आकडा लगेच लिहून घ्यायचा आहे. त्याचबरोबर मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी त्याचा जो क्रमांक 20B आहे त्या 20B मध्ये पोल एंड टाइम, डेट अँड टाइम ते नमूद करायचे. जी कुठली वेळ क्लोजची असेल, जी दर्शवलेली असेल ती स्थिती लिहायची आहे. आणि मतदार नोंदवही 17A जो आहे त्या 17A मध्ये शेवटचा मतदाराचे जिथे नाव आणि स्वाक्षरी झालेली असेल त्याच्या खाली लाल शाईने आडवी रेघ ओढायची आणि नमुना 17A मधील शेवटच्या नोंदीचा अनुक्रमांक असा आहे. म्हणजे तो जर शेवटच्या नोंद ही 801 अशी असेल तर 801 असं आहे असं लिहून मतदान केंद्राध्यक्षांनी आणि मतदान प्रतिनिधींनी त्याच्यावरती स्वाक्षरी करायची. त्यानंतर मग मतदान समाप्तीची जी प्रक्रिया आहे ती आपण आधी थोडंसं समजावून घेऊ आणि त्यानंतर डिटेलमध्ये जाऊया. पहिल्यांदा मशीन्स वेगवेगळे करणे, CU हे वेगळं करणे, कंट्रोल युनिट वेगळं करणे, व्हीव्हीपॅट वेगळं करणे, BU वेगळं करणे. त्यानंतर व्हीव्हीपॅट जे आहे ते व्हीव्हीपॅटला ट्रान्सपोर्ट मोडमध्ये हॉरिझॉन्टल त्याला करणे, त्याचा जो मागचा नॉब आहे तो हॉरिझॉन्टल करावा आणि व्हीव्हीपॅटचा जी बॅटरी आहे व्हीव्हीपॅटची बॅटरी काढून घ्यायची आहे आणि वापस बॅटरी सेक्शन सील करायचा आहे. त्यानंतर त्याचा जो पेपर स्लिपचा सेक्शन आहे तो व्यवस्थित आहे का बघून घ्यायचा आहे आणि CU, BU आणि व्हीव्हीपॅट हे आपापल्या कॅरिंग केसमध्ये घालून त्या ऍड्रेस टॅगने सील करायचे आहेत. आणि काही घोषणापत्र आणि नमुने त्याच वेळेला भरायचे. एक जोडपत्र 5 केंद्राध्यक्षाचा अहवाल, जोडपत्र 6 केंद्राध्यक्षाचे घोषणापत्र, जोडपत्र 7 केंद्राध्यक्षाची दैनंदिनी आणि जोडपत्र 8 हा आहे 17C. ही सर्व कागदपत्र क्रमाने भरायचे. 17C भरत असताना बरेच केंद्राध्यक्ष किंवा केंद्र अधिकारी हे बऱ्याचदा गोंधळ करताना दिसतात. खरं म्हणजे ते सोपं आहे. तर 17C मध्ये जो क्रमांक 6 आहे तिथे मतदान यंत्रावर नोंदवलेली मते आपण लिहिलेली आहेत. आता आपण 17C उरलेला पाठ जो थोडासा पाहूया. मतदान केंद्रावर एकूण मतदारांची संख्या म्हणजे मतदार यादीवरती जी दिलेली यादी आहे त्या यादीवरचा शेवटचा आकडा जो असेल तो इथे लिहायचा. त्यानंतर 17A नोंदवहीमध्ये आता आपण उदाहरणादाखल असं धरूया की 800 1000 मतदार तिथे आहेत मतदान केंद्राला जोडलेले. 17A ला म्हणजे मतदान केंद्रामध्ये प्रत्यक्ष आलेले आहेत आणि 17A ला ज्यांची नोंद झाली आहे असे 1000 पैकी 800 मतदार तिथे आलेले आहेत असं गृहीत धरूया. त्यानंतर ज्यांनी मतदान करायचं नाही ठरवलं, जे तिथे आले, ज्यांनी 17A ला नोंद केली आणि मग सांगितलं की आम्हाला मतदान करायचं नाही आणि मग त्यांच्या बदल्यात दुसऱ्या
मतदाराने जाऊन ते मतदान केलं आणि प्रक्रिया पूर्ण झाली असं जर काही झालं असेल तर तो मतदार एक जर असेल उदाहरणादाखल तर तो एक मतदार. तसेच सिक्रेसीचा भंग करताय अशा कारणामुळे जर एखाद्या मतदाराला केंद्राध्यक्षांनी स्वतः मतदान करू दिलं नसेल तर असा काही मतदार असेल तर तो परवानगी न दिलेला मतदार म्हणून 4 मध्ये लिहायचा आहे. आपण उदाहरणार्थ गृहीत धरूया 1 आहे. आणि 5 क्रमांक जो आहे तो टेस्ट वोट आहे. टेस्ट वोट तुमच्याकडे होण्याची शक्यता फार कमी आहे, असं मागच्याही काळामध्ये फार क्वचित घडलेलं आहे. टेस्ट वोट आपल्याला माहिती आहे की जी आपली व्हीव्हीपॅट स्लिप आहे त्या स्लिपवर दिसलेलं चिन्ह बरोबर नाही अशी शंका असल्यावरती आणि घोषणा प्रतिज्ञापत्र लिहून दिलेलं असेल की मला जी दिसलं आहे ते बरोबर आहे आणि चुकीचं जर मी चुकीचं बोलत असेल तर शिक्षा भोगण्याची तयारी आहे वगैरे असं जे प्रतिज्ञापत्र आहे ते लिहून दिल्यावरती ते टेस्ट वोट दिलेलं असतं. त्यामुळे अशी संख्या फार कमी असेल. मी आता इथे उदाहरणादाखल ती 0 पकडतोय म्हणजे आपला आकडा 1001 नंबरला आले. 2 क्रमांकाला 17 मध्ये 800 आले होते. पैकी एकाने मतदान केलं नाही, एकाला मतदान करू दिलं नाही असे 2. म्हणून फायनली जे राहणार आहेत ते 798 मतदार हे मतदान यंत्रामध्ये नोंदवलेले असतील आणि आपल्या 6 सोबत ते जुळते आहे की नाही हा जो क्रमांक 6 आहे तिथे नोंदवलेला आकडा आणि 7 मध्ये जे आहे 2 -3 -4 म्हणजे 17ला नोंदवलेले मायनस ज्यांनी मतदान केलेलं नाहीये आणि ज्यांना करू दिलेलं नाहीये असं जर केलं तर ते 798 असा आकडा 7 मध्ये येईल. प्रदत्त हा त्यानंतरची बाब आहे आणि आपल्याला माहिती आहे की प्रदत्त जर एखादं मत झालं असेल तर ते इथे वर 7 पर्यंत ते वजा करायचं नाही कारण प्रदत्तची नोंद ही 17ला होत नाही, ती 17B ला होते. याची आपल्याला कल्पना आहे, यापूर्वीच आपण तसं प्रशिक्षणामध्ये घेतलेलं पण असणार आहे. त्याच्यानंतर केंद्राध्यक्षाची दैनंदिनी आपल्याला आता भरायची आहे. खरं तर दैनंदिनी ही जेव्हाची तेव्हा भरायची गोष्ट आहे, त्यामुळे आतापर्यंतचा जो भरलेला भाग आहे तो भाग भरलेलाच आहे. आता आपल्याला मतदान समाप्तीच्या वेळेला ज्या काही गोष्टी भरायच्या आहेत तेवढ्याच इथे भरायच्या आहेत. आपण बघितलं की क्लोज बटन दाबल्यानंतर 20B मध्ये आपण डेट अँड टाइम जी काही टाइम असेल तो टाइम नोंद केलेला आहे. विजिट शीट जी आहे 19B त्याच्यात सगळ्यात शेवटपर्यंत नोंदी केलेल्या असतील. राहिली असेल ती नोंद आपल्याला विजिटची नोंद अद्यावत तिथे करून घ्यायची आहे. त्यानंतर त्या ठिकाणी मतदान प्रतिनिधी जे नेमलेले होते त्यानंतर किती उपस्थित होते या सर्व बाबी आपण वेळच्या वेळी लिहिलेल्या असतील. हा अनुक्रमांक 11 आहे. मतदान केलेल्या मतदारांची संख्या त्यामध्ये पुरुष किती, स्त्रिया किती, तृतीय किती ही माहिती आता शेवटी जी आहे ती अचूकपणे भरायची आहे. मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी जोडपत्र 7 हे एक वेळा पूर्ण तपासून मतदान केंद्राध्यक्षाने मुद्देनिहाय तपासावं. एक बाब त्याच्यावरती पाहावी आणि केंद्राध्यक्षाने त्याच्यावरती स्वाक्षरी करावी. त्यानंतरचा एक महत्वाचा अहवाल जो पाहायचा आहे तो आहे केंद्राध्यक्षांचा अहवाल. हा जोडपत्र 5 होल्डे रिपोर्ट ज्याला आपण म्हणतो. याचे 5 भाग आहेत. पहिला भाग अभिरूप मतदान प्रमाणपत्र. हा तुम्ही अभिरूप मतदानाच्या वेळेला भरलेला असणार. इन केस तुमच्याकडे बॅटरी बदलली असेल तर भाग 2 मध्ये तुम्ही नोंद घेतलेली असणार. आता भाग 3 आपल्याला भरायचा आहे तो आहे क्लोज बटन दाबण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरचा आणि पुढचा 4 आणि 5 हे पण तुमच्या मधल्या काळात काही घडलेलं असेल तर ते झालेलं असणार आहे. हे अभिरूप मतदान प्रमाणपत्र हे आधीच तुम्ही भरलेलं असणार. दुसरं जे आहे भाग 2 हा भरलेला असणार. तर आपण हा भाग 3 बघूया. केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग 3 मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर क्लोज बटन दाबणे. वरचा मजकूर विधानसभा मतदार संघाचं नाव, मतदानाचा दिवस, केंद्राचा क्रमांक हे भरायचंय आणि याद्वारे असे प्रमाणित करण्यात येते की मी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खालील उपस्थितांच्या समक्ष नियंत्रण युनिटचे क्लोज बटन दाबले आहे. इथे जे मतदान अधिकारी आहेत त्यांचं नाव, त्यांचं पदनाम, जे त्यांचं कार्यालयामधलं जे पद असेल ते पदनाम आणि तिथे स्वाक्षरी आणि त्याच्या खाली मतदान प्रतिनिधी आहे तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या उमेदवाराचा आहे हे सगळं लिहून त्यांची स्वाक्षरी करणे आहे. त्याखाली मतदान केंद्राध्यक्षाने स्वतःची स्वाक्षरी करायची.
या पद्धतीने केंद्राध्यक्षांचा रिपोर्ट जे आहे तो लिहायचा आहे. नंतरच आहे केंद्राध्यक्षांचं घोषणापत्र, डिक्लेरेशन्स. आता हे जोडपत्र 6चे जे घोषणापत्र आहे त्यापैकी त्याचे एकूण 4 भाग आहेत. तर भाग 1 जो आहे तो प्रारंभापूर्वी आहे, तो भरलेला असणार. भाग 2 आहे, जर पर्यायी वापरलं असेल यंत्र तर तो भरायचा होता, तो आपण भरलेला असणार. जर असेल तर, नसेल तर निरंक भरलेला असणार. भाग 3 मतदान समाप्त होण्याच्या वेळी करावायचा. आणि भाग 4 मतदान यंत्र मोहरबंद केल्यानंतर भरावायचा. असे हे 2 घोषणापत्र आहेत, हे आपल्याला भरायचे. आपण ते घोषणापत्र आता पाहूया. भाग 3चं घोषणापत्र. 17C चा जेव्हा आपण पार्ट 1 तयार करतो आणि त्याची एक कॉपी ही आपण उपस्थित उमेदवारांच्या प्रतिनिधींना देतो, त्या संबंधाने आहे मतदान प्रक्रिया समाप्त होण्याच्या वेळी करावायचे घोषणापत्र. हे जे घोषणापत्र आहेत त्यामध्ये केंद्राध्यक्ष म्हणतायत की मी मतदान प्रक्रिया समाप्त होण्याच्या वेळी उपस्थित असणाऱ्या व यामध्ये खाली स्वाक्षरी करणाऱ्या मतदान प्रतिनिधींना आवश्यक असल्याप्रमाणे 17क मध्ये नोंदवलेल्या मतांचा हिशोब भाग 1 मधील प्रत्येक नोंदीची साक्षांकित प्रत सुपूर्द केली आहे आणि त्याखाली ते मतदान प्रतिनिधीची स्वाक्षरी घेतात आहे. जर एखाद्या उमेदवाराच्या प्रतिनिधीने अशी स्वाक्षरी करायला नकार दिला तर त्याला प्रत द्यायची नाही आणि स्वाक्षरी केली नसेल तर त्याची नोंद खाली द्यायची आहे की साक्षांकित प्रत घेण्यास व त्याची पोच देण्यास नकार म्हणून त्यांना या नमुन्याची साक्षांकित प्रत दिलेली नाही, असे जर कुणी असतील तर त्यांचं नाव खालच्या रकान्यामध्ये लिहून फायनली मतदान केंद्राध्यक्षाने स्वाक्षरी करायची. नंतरचा आहे भाग 4. हा मतदान यंत्र मोहरबंद केल्यानंतरचा आहे. यामध्ये आपण आधी सांगितल्याप्रमाणे कंट्रोल युनिट तसं पूर्वीच अभिरूप मतदानानंतर कंट्रोल युनिट जे आपलं आहे ते तुम्ही व्यवस्थित सील केलेलं आहे. आता फक्त ते कंट्रोल युनिट त्याच्या कॅरिंग केसमध्ये ठेवायचं आहे. ऍड्रेस टॅग व्यवस्थित भरायचं आहे. ऍड्रेस टॅगवर तुमची स्वतःची स्वाक्षरी, तिथल्या असलेल्या उमेदवाराच्या प्रतिनिधीची, मतदान प्रतिनिधीची स्वाक्षरी ही तिथे घ्यायची आहे. आणि मी मतदान यंत्राची मतदान युनिट आणि नियंत्रण युनिटे वाहून नेण्याच्या पेटीवर माझी मोहर उमटवली आहे आणि मतदान प्रक्रिया होण्याच्या वेळी मतदान केंद्रात उपस्थित मतदान प्रतिनिधींना त्यांची मोहर उमटविण्याची परवानगी दिली आहे, असं म्हणून हे आपल्याला याच्यावरती मतदान प्रतिनिधीची स्वाक्षरी घ्यायची आहे. व्हिजिट शीटची नोंद 19B मध्ये घेण्याच्या बाबतीत मी आपल्याला पूर्वीच सांगितलं होतं, त्यामुळे ही झालेली आहे. यानंतर आपण सीयूला त्याच्या कॅरिंग केसमध्ये ठेवून ऍड्रेस टॅग व्यवस्थित बांधायचा आहे, त्याला मोहरबंद करायचंय, सील करायचंय. पीयू ऍज इट इज त्याच्या कॅरिंग केसमध्ये ठेवायचा आहे. कॅरिंग केसला दोन्ही बाजूने ऍड्रेस टॅग लावायचा आहे. ऍड्रेस टॅगवरती स्वाक्षरी आपण आणि प्रतिनिधीची घ्यायची आणि तो सुद्धा लाखेने मोहरबंद करायचा आहे. आणि व्हीव्हीपॅट जसं पूर्वी सांगितलं, व्हीव्हीपॅटचा नॉब हॉरिझॉन्टल मोडवर आहे का ट्रान्सपोर्ट मोडवर ते चेक करा. त्यानंतर व्हीव्हीपॅटची बॅटरी काढली आहे का चेक करा, बॅटरी सेक्शन बंद करा आणि व्हीव्हीपॅटला त्याच्या कॅरिंग केसमध्ये ठेवून कॅरिंग केसला ऍड्रेस टॅग व्यवस्थित बांधायचा आहे आणि त्याला पण सील करायचं. यानंतर जो एक रिपोर्ट आहे ज्याला आपण सूक्ष्म निरीक्षकचा एक अहवाल म्हणतो आहे, असा एक अहवाल आपल्याला भरायचा आहे. यामध्ये एकूण मतदारांची जी कॅटेगरायझेशन आहे त्यामध्ये मग प्रदत्त किती, आक्षेपित किती, त्यानंतर त्याच्यातले काही एसडी येऊन गेले आहे काय, काही विशेष घटना घडल्या आहे काय, अशा प्रकारे एक अहवाल आहे तो आपल्याला भरायचा आहे आणि मतदान आपलं इथे समाप्त होणार आहे. यानंतर आता आपल्याला हे वेगवेगळे अहवाल वेगवेगळ्या एनव्हलपमध्ये पाकिटामध्ये ठेवून ते मतदान जे अधिकारी आहेत, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी साहित्य जमा जिथे करणार आहे तिथे आपल्याला जमा करायचंय. त्याची प्रक्रिया हे आपल्याला पुढच्या भागामध्ये दिली जाणार. अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.